येत्या 19 तारखेपर्यंत, पुढच्या महिन्याच्या 19 तारखेपर्यंत जर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्याच्या दुधाला हमीभाव द्यायचा आणि दूध अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा निर्णय नाही घेतला तर ही माझा दीपक अण्णा काटेचा शब्द आहे, त्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करणार। आणि हा माझा आश्वासन नाहीये, ही माझं वचन आहे। महाराष्ट्राच्या बाहेर बाकीच्या राज्यांमध्ये काही ठिकाणी 36 रुपये, काही ठिकाणी 38 रुपये, काही ठिकाणी 42 रुपये। मग महाराष्ट्रवाल्यांनाच काय प्रॉब्लेम आहे? ह्यांचं सांगायचं कारण काय असतंय की पावडर आणि बटरचं दर ढासळत येते का? महाराष्ट्रात ढासळत का? आणि याच्यात सरळ लिहिलेलं आहे की शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाला 34 रुपये हमीभाव देण्यात यावा आणि आज शेतकऱ्यांच्या दुधाला 23-24 पाहिजे। त्या शेती करत असताना जेवढं कष्ट गाया सांभाळताना घरातला पुरुष घेतो त्याच्यापेक्षा जास्त कष्ट ही घरातली माता माऊली घेत असते। राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेला आहे। सुरुवातीला इंदापुरातून आंदोलनाची ठिणगी पेटली आणि आता ही ठिणगी जाऊन ठेपली ती पुण्यामध्ये। गावातील शेकडो युवा शेतकरी पुणे जिल्हा दूध विकास अधिकारी यांच्या कार्यालयात धडक मोर्चा घेऊन गेले। विशेष म्हणजे भाजपा शासनाच्या विरोधात काढलेले हे आंदोलन भाजपाच्याच एका युवा नेते म्हणजेच दीपक अण्णा काटे यांच्याकडून काढण्यात आलेलं होतं। एवढंच नव्हे तर 19 जुलैपर्यंत दुधाचा प्रश्न नाही सुटला तर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या घरासमोर दीपक अण्णा काटे शेतकऱ्यांच्या विषयासाठी, दूध विषयासाठी आमरण उपोषण करणार असंही या ठिकाणी सांगण्यात येते। पहा नक्की काय म्हणत आहेत दीपक अण्णा काटे। पेरणी, शेतीची मशागत सगळं सोडून या अधिकाऱ्यांच्या दारात येऊन आपल्याला बोंब करावं लागत आहे का? तोपर्यंत जो आपण मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून जो यांना टाइम पिरियड दिलता की माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे सरकारनं 5 रुपये अनुदान दिलं होतं त्या अनुदानाची एक वेबसाईट, पोर्टल साईट होती आणि ती साईट मध्ये जे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बंद झाली तर कमीत कमी आणि जास्तीत जास्त 30 ते 40% इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ मिळालेला नाहीये। हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना 2 ते 3 वेळा मी स्वतः भेट घेऊन सांगितलं का नाही? असं असताना या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा या माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना भोवत आहे। मित्रांनो, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो आणि इथं आलेले सगळे दूध उत्पादक युवा शेतकरी आहेत, सगळे दूध उत्पादक युवा शेतकरी आहेत। आज दूध अनुदानाचा लाभ हे 400-500 लिटरच्या ह्याच्यातल्या शेतकऱ्यांना भेटलेला आहे। नाही, भेटायच पाहिजे, सर्वांनाच भेटला पाहिजे। पण दुःखाची गोष्ट ही आहे साहेब की ज्याचं 50-100 लिटरचं दूध आहे त्यांना अनुदान भेटलेलं नाही। ज्यांचं घर त्या दुधावर चालतंय त्यांना अनुदान भेटलेलं नाही। ज्याची माऊली शेतात कामाला जाते आणि तिथनं येणार काय गायचा चारा ती गायला घालून तिच्या दुधावर घर चालतं त्यांना अनुदान भेटलेलं नाही। आणि ही लढा ही गोरगरीब युवा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे। प्रामुख्याने बघितलं तर आपण सगळी शेतकरी आहे तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, तुम्हाला माहित नसेल तुम्ही शेतीची माणसं आहे, मग तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की आज शेती करत असताना जेवढं कष्ट गाया सांभाळताना घरातला पुरुष घेतो त्याच्यापेक्षा जास्त कष्ट ही घरातली माता माऊली घेत असते। आणि आज त्या माता माऊलीच्या दुधाला, त्या गाईच्या दुधाला दर देताना तुमचा हात आकारतात, तुमच्या खिशातला पैसे देता तुम्ही। बर, हा जे आपल्याकडे JR आहे हा सरकारनं परिपत्रक केलेला, हे सरकारचं परिपत्रक आहे आणि याच्यात सरळ लिहिलेलं आहे की शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाला 34 रुपये हमीभाव देण्यात यावा आणि आज शेतकऱ्यांच्या दुधाला 23-24 रुपये दर आहे। आणि असं नाही मित्रांनो की ही फक्त महाराष्ट्रातच 23-24 रुपये दर आहे। महाराष्ट्राच्या जर बाहेर बघितलं, महाराष्ट्राच्या बाहेर जर दुधाचं रेट बघितलं, माझ्याकडे सगळं आम्ही नेटवरनं काढलेलं आहे।
महाराष्ट्राच्या बाहेर बाकीच्या राज्यांमध्ये काही ठिकाणी 36 रुपये, काही ठिकाणी 38 रुपये, काही ठिकाणी 42 रुपये. मग महाराष्ट्रवाल्यांनाच काय प्रॉब्लेम आहे? ह्यांचं सांगायचं कारण काय असतंय की पावडर आणि बटरचं दर ढासळ येते का? महाराष्ट्रात ढासळ येते का? फक्त इंटरनॅशनल लेवलला ढासळ, बाकीच्यांना द्यायला दर येतं. तुम्हाला काय होतंय? निवेदनाची गोष्ट तर आहे, पण आमचे जे भावना आहेत ते तुम्हाला 2 मिनिटात 5 मिनिटात या 2 कागदावर लिहायजोगे नाही त्या. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही दखल घेत नाही. मधल्या पिरियड मध्ये मी तुमच्याकडे आलो होतो, 2 वेळा सांगितलं दुधाची वेबसाईट साईट ओपन करा साहेब. आजच्या दिवशी आपण जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत की माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला 34 रुपये हमीभाव भेटला पाहिजे. दुसरी गोष्ट की जे दूध अनुदान वंचित शेतकरी आहे त्यांना अनुदान भेटलं पाहिजे. तिसरी गोष्ट जे माजुरी, मी जाणीवपूर्वक अजून एकदा म्हणतो की जे माजुरी खाजगी दूध संघ चालक आहेत जे या 34 रुपयाच्या परिपत्रकाचं पालन करत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की हा आमचा शेवटचा मोर्चा असेल. याच्यानंतर ना येत्या 19 तारखेपर्यंत, पुढच्या महिन्याच्या 19 तारखेपर्यंत जर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्याच्या दुधाला हमीभाव द्यायचा आणि दूध अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा निर्णय नाही घेतला तर ही माझा दीपक अण्णा काटेचा शब्द आहे. त्यांच्या घरासमोर आम्हाला उपोषण करणार. आणि हा माझं आश्वासन नाहीये, ही माझं वचन आहे की माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही. भले त्यांनी पोलिसांना मला गोळ्या घालायला लावल्या तरी हटत नसतो, पण त्यांच्या घरासमोरच 19 तारखेला आम्हाला उपोषण धरणार. हे पठ्ठ्याचं वाक्य आहे. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. रामकृष्ण हरी. एकंदरीतच दीपक अण्णा काटे यांच्या माध्यमातून दूध हा विषय पेटणार आहे आणि याची मोठी डोकेदुखी जी आहे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना होणार हे मात्र नक्की यातून सांगता येईल. शासन 19 तारखेच्या आधी काय ठोस भूमिका घेते हे पाहण्याजोगं खरं ठरणार आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.